वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन। आज 7 नोव्हेंबर गुरुवार, गुरूंचा वार आहे आणि आपले जगद्गुरू योगेश्वर श्रीकृष्णांच्या कथा ऐकण्यात किंवा समजून घेण्यात आपण रमलेले आहोत। त्यांचं महात्म्य एवढं आहे की त्या ऐकणंसुद्धा आपलं परम भाग्य आहे। आता काल आपण असं पाहिलेलं होतं की जरासंधाला पूर्ण हे करून निपात करून आणि नगरीमध्ये एक वेगळी नगरी तयार करून सगळी कशी ऐश्वर्यशाली नगरी होती ते काल आपण पाहिलेलं आहे। आणि मग त्या द्वारकेमध्ये सगळ्यांना नेऊन पोचवलेलं आहे, सुरक्षित नेलेलं आहे। मला असं वाटतं जी बेट द्वारका म्हणतात ती बहुतेक त्यांनी ती तयार केली समुद्रामध्ये आणि नंतर सगळ्यांना सुरक्षित ठेवल्यावर ते दरवाजातून बाहेर पडलेले होते। मथुरापुरीत बलरामांना मथुरापुरीत ठेवलं आणि त्यांच्या सल्ल्यानं कोणतंही शस्त्र किंवा काहीही हातात न घेता त्या कालयवनाला ठार करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी ते बाहेर पडलेले आहेत, असं काल आपण पाहिलेलं होतं। आता कालयवनाला योगायोगानं प्रत्यक्ष भगवंतांच्या हातून मरण येत नाही, पण तो योगायोग कसा होतो बहुतेकांना सगळ्यांना माहिती असेल ती कथा, पण थोडीशी आपण पुनरावृत्ती किंवा आपल्याला समजण्याचा स्मरण करण्याचा प्रयत्न करूया। आता मथुरा नगरीच्या मुख्य दरवाजातून अगदी चंद्राप्रमाणे सुंदर असे हे भगवान बाहेर पडलेले आहेत। त्यांचं वर्णन नेहमी केलं जातं की श्यामल वर्णाचे अत्यंत देखणे, सगळे वस्त्रसुद्धा त्यांची अशी देखणी होती, पितांबरधारी। त्यानंतर वक्षस्थळावर त्यांच्या श्रीवत्स चिन्ह भृगु ऋषींच्या लाथेमुळं मिळालेलं चिन्ह त्यांनी कायम वागवलेलं आहे आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी, कानामध्ये मकरकुंडल, कमळाप्रमाणे तांबूस असे नेत्र आणि नित्य आनंद ओसंडून वाहणारे आणि सुंदर सुंदर गाल, अगदी लहान मुलांचे बघा काही काही असे गुबगुबीत गाल। तसा हा गोपाळकृष्णाचा अवतार अगदी छान मोहकच आहे सगळं आणि सतत त्यांचं मुखकमल हे हास्यानीच भरलेलं असायचं, शोभायचं। आता त्यांना पाहिल्यानंतर कालयवनानं निश्चय केला की हेच भगवान आहेत, कारण नारदांनी त्यांना जी लक्षणं सांगितलेली होती ती सगळी त्याला दिसलीत की छातीवर वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह वगैरे आत्ता जे सगळं सांगितलं तसं, गळ्यात वनमाळा, असं अपार सौंदर्य, हे त्याच्याशी जुळणारं सौंदर्य दुसऱ्या कुणाकडे असूच शकणार नाही। आणि त्यामुळं त्यानंसुद्धा कुठलंही हातात शस्त्र न घेता तो देखील पायीच निघाला। तर त्याच्या लक्षात आले हा साक्षात भगवान आहे, त्यानं जर काही शस्त्र घेतलं नाही तर आपण तरी शस्त्र कशाला घ्या, आणि म्हणून शस्त्राविनाच लढण्यासाठी तो बाहेर पडला। आता गंमत अशी आहे बघा, जशी आपण पकडापकडी करतो तसे भगवंतांनी त्याला छान हुलकावण्या दाखवत चाललेलं आहे। आता कालयवन श्रीकृष्णाच्या दिशेनं धावत सुटलं। त्यावेळी श्रीकृष्णांनी काय केलं, एकदा तोंड फिरवलं आणि रणभूमीवरून पळून गेल्यासारखं, म्हणजे वाट कधी दाखवायची नसते रणभूमीला किंवा शत्रूला,
पण यांनी मुद्दाम अशी पाठ फिरवली आहे आणि दुसऱ्या दिशेनं पळायला लागले. मग आता त्यांना पकडण्यासाठी कालयवन त्यांच्या मागे 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 धावत सुटला. किती पळालेत ते, अगदी पावलोपावली स्वतःला म्हणजे क्षणभर असे थपकायचे की त्याला वाटायचं आले जवळ की लगेच तो थांबणार, त्याला मारायला किंवा पकडण्याचा प्रयत्न करणार, हुलकावणी मारून पुढे चालले. असं सगळं करत 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 पुष्कळ लांबपर्यंत एका पर्वताच्या गुहेत ते घेऊन गेलेले आहेत. आता ती गुहा कशी महत्त्वाची आहे बघा, की पाठीमागून हा पळत येणारा कालयवन वारंवार सारखा हरकत घेत होता आणि त्याला सारखा बोलत होता बरं का, जेव्हा वाटेमध्ये पळत होता तेव्हा, की म्हणे अरे यदुवंशात जन्मलेला असून तुला असं पळून जाणं शोभत नाही. मुद्दाम त्यांनी उलटं फुलकावणी दाखवून पळत फिरला होता आणि असे टाकून बोलत होता, त्याची थट्टा म्हणजे उपहास करत होता आणि त्याच्या मागे मागे पळत होता. पण त्यानं विचार केला होता भगवंतांनी की अजून याची पापं ही सगळी नष्ट झालेली नाहीत, त्यामुळं तो भगवंताला काही प्राप्त होऊ शकत नव्हता. असं सगळं झालं. ते काय म्हणतात ना, अशा मूर्खांच्या किंवा नीच लोकांच्या निंदेकडं सज्जन लोक लक्ष देत नाहीत. म्हणून ते म्हणतात निंदंतु नीती निपुणा यदि वा स्तुवंतु. म्हणजे कुणीही आमची किती निंदा करू किंवा कुणी स्तुती करणाऱ्यांनी कितीही स्तुती करू, पण न्यायात्पतः न विचल प्रविचलंती धीरा. हा पण आपल्या न्याय्य मार्गावरून कधी धीर लोक, धैर्यवान लोक मागं फिरत नाहीत. सहज मला एकदम भर्तृहरीच्या नीतिशतकातली ओळ आठवली. तसं हा मुद्दाम त्याला हुलकावणी दाखवत उलट्या बाजूनं चालला. म्हणजे त्याला वाटलं की आता ह्यानं पाठ फिरवली रणभूमीवरनं आणि हा उलटा परत चाललेला आहे. पण मग त्याच्या पाठोपाठ 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 जातो आणि तो भगवानसुद्धा एका पर्वताच्या गुहेत शिरले. बरोबर त्यांच्या पाठोपाठ हा कालयवन पण गेलेला आहे. पण गंमत काय झाली, भगवान तिथे थांबलेले नाही आहेत, त्या गुहेत ते पुढं पुढं जात राहिलेले आहेत. आणि तो आत शिरल्या शिरल्या त्याला काय दिसलं, तर एक मनुष्य कोणतरी झोपलेला आहे, असं अंगावर ओढून घेतलेलं झोपलेलं आहे. त्यानं विचार केला की यांनी नक्कीच काय केलं आहे की मला इतक्या लांब घेऊन आला आहे आणि साळसूतपणानं आता हा झोपून राहिला आहे, भगवान झोपून राहिला आहे असं त्याला वाटतं आणि हाच श्रीकृष्ण आहे असं म्हणून त्यानं काय केलं, तर तो मूर्खच होता, अज्ञानीच होता. त्यानं जोराची त्या भगवंत समजून त्याला लाथ मारली. इतकी लाथ मारली की जो कोणी तिथे झोपलेला होता तो पुष्कळ दिवसांपासून झोपलेला होता आणि त्याच्या लाथेच्या तडाख्यानं चटकन जागा झाला आणि हळूहळू त्यानं आपले बघा ना, आता गाढ झोप लागलेली असेल तर पटकन पण डोळे उघडले जात नाहीत. तसा त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती असेल पण जरा थोडंसं सस्पेन्स ठेवायचा. तर तो डोळे असे किलकिले करून इकडे इकडे बघतो आणि तो पाहत असतानाच कालयवन तिथं उभा असल्याचं त्याला दिसलं आणि त्या रागावलेल्या अशा त्या व्यक्तीची दृष्टी या कालयवनावर पडताच त्याच्या शरीरातला जो अग्नी आहे तो इतका प्रज्वलित झाला की तो जळून क्षणभरात भस्म झाला. स्वतःच्याच अग्नीचा भडका होऊन तो भस्मसात झालेला आहे. मग आता परीक्षित राजा शुकदेवांना विचारतो की ज्याच्या केवळ दृष्टीपातानी किंवा नुसता दृष्टिक्षेप पडला त्याच्यामुळं कालयवन मरून म्हणजे जळून भस्म झाला, मग तो कोण होता पुरुष आणि तो कुणाचा पुत्र होता, त्याच्यामध्ये अशी कोणती शक्ती होती की पर्वताच्या गुहेत जाऊन तो काल झोपला होता. 4-5 प्रश्न विचारले. आता असेच घरामध्ये पण आपल्या प्रश्नोत्तरं सारखी चालतात, तसेच हे आता मोठे प्रश्न त्यांनी विचारले. तेव्हा शुकदेव सांगतायत की अरे तो इक्ष्वाकू वंशातील मांधाता म्हणून जो श्रेष्ठ राजा त्याचा पुत्र मुच्छुकुंद, त्याचं नाव फार छान आहे मुच्छुकुंद. भगवंताला मुकुंद म्हणतात, हा मुच्छुकुंद आहे. तो घोटाळा झालेला आहे आणि तो ब्राह्मण भक्त आहे, सत्यप्रतिज्ञ आहे आणि अत्यंत महापुरुष आहे. पण एकदा काय झालं, भ्यालेल्या इंद्रादी देवांनी आपल्या रक्षणासाठी या मुच्छुकुंदाला प्रार्थना केली आणि तेव्हा त्यानं खूप काळपर्यंत त्यांचं सगळ्यांचं देवांचं
रक्षण केलेलं होतं, इतका तो पराक्रमी होता. आणि मग पुष्कळ दिवसानंतर देवतांना जेव्हा कार्तिकेय सेनापती म्हणून मिळाला, नाही का, कार्तिकेयानंतर सेनापती मिळाला, त्यांनी राक्षसांना ठार मारलेला आहे, तर त्यावेळेला ते मुचुकुंदाला म्हणतात की आमच्या रक्षणासाठी तू खूप श्रम घेतलेले आहेस, परिश्रम घेतलेले आहेस, तेव्हा तू आता थोडा वेळ विश्रांती घ्यावीस आणि आमचं रक्षण करता यावं म्हणून आपण मनुष्य लोकातलं निष्कंटक राज्य सोडून दिलेलं आहे आणि सगळ्या जीवनातील सगळ्या भोगांचा त्याग केलेला आहे. शिवाय आपले पुत्र, राण्या, बांधव, अमात्य, मंत्री त्याचे सगळे शत्रूंनी हिरावून घेतलेले असतात आक्रमण करून, त्यामुळे ते कुणीच उरलेले नाही. पण हा एकटा उरलेला असतो आणि ते सगळे काळाने गिळून टाकल्यामुळं सगळ्यात लक्षात येतं की काळ हा बलवान आहे. त्यामुळं आपण अविनाशी आणि भगवत स्वरूप असा हा काळ आहे. पण गवळी जसा जनावरांना आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे काळ सहजपणे सगळ्या प्रजेला ताब्यात ठेवत असतो. इथे काळाचा महिमा सांगितलेला आहे. कालो बलियान बलिनाम भगवान ईश्वरो व्ययः प्रजा कालयते क्रीडन पशुपालो यथा पशून. जसा एखादा पशुपाल हा पशूंचं रक्षण करतो, जनावरांना आपल्या ताब्यात ठेवतो, तसा काळ हा सगळ्यांना आपल्या ताब्यात ठेवत असतो. म्हणून त्या राजाला, मुचुकुंदाला, सगळ्या देवांनी एक छान विनवणी केली. काय केली की राजा, तू आमचं एवढं सांभाळ केलेलं, आमचं रक्षण केलेलं आहेस, आमच्यासाठी तू खूप कष्ट घेतलेले आहेस, तर तुझं कल्याण असो आणि तू मोक्षाशिवाय दुसरं काहीही माग, मोक्ष नको मागोस. कारण पुन्हा त्याच्या हातून काही चांगलं कार्य घडावं असं त्यांना वाटत असतं. आणि म्हणून तू वर मागून घे आमच्याकडून. कारण मोक्ष देण्याचं कारण का मोक्ष नाही मागितला, नको मागू, कारण मोक्ष देण्याचं कार्य फक्त भगवंत करत असतात. ब्रह्म, इंद्र, ते त्या देवांना ते अधिकारच नाही आहेत. त्यामुळं फक्त आम्ही तुला जे म्हणशील ते तुला देऊ असं त्यांनी सांगितलं. आणि ती सगळी सामर्थ्य भगवान विष्णूंपाशी आहेत. त्यामुळं मुचुकुंदांनी काय केलं, देवांना नमस्कार केला आणि झोपेचा वर घेतला की मला शांत झोप मिळू देत, मला कुणीही झोपेतनं उठवू नये. बघा, आणि म्हणून तो वर घेऊन या गुहेमध्ये जाऊन झोपलेला होता मुचुकुंद. आणि त्यावेळी देवांनी सांगितलेलं होतं बरं का, महत्त्वाचा मुद्दा पुढचा आहे की राजा झोप घेत असताना तुला जर अचानकपणे एखाद्या अजाण व्यक्तीने मध्येच जर जागं केलं तर तुझ्या दृष्टीला पडताच त्याच क्षणी तो भस्म होऊन मरेल, जाईल, भस्म होऊन जाईल. हा त्याला वर दिलेला होता आणि ही सूचना दिलेली होती. आता कालयवनाला भस्मसात करून हा यदुश्रेष्ठ श्रीकृष्णांनी, भगवंतांनी या मुचुकुंदाला दर्शन दिलं. आता ते भगवान कसे आहेत, पुन्हा पुन्हा भागवतकारांनी पुन्हा पुन्हा भगवंताचं वर्णन केलेलं आहे. कारण का की आपल्याला ती सावळी मूर्ती डोळ्यासमोर यावी, त्याचं रेशमी पितांबर वस्त्र कसं त्याला खुलून दिसतं ते सारखं सांगावं, ते वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे ते पुन्हा पुन्हा, ते सगळं पाहिल्यानंतर आणि कौस्तुभमण्यांनी विराजित, म्हणजे म्हणून मला ते सुंदर ते धान हा तुकोबांचा सारखा आठवतो अभंग, ते विटेवरी आहे. पण इथे भद्र मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, सुंदर ते ध्यान, एवढंच ठेवू आपण, उभे विटेवरी नको. तर असे हे जे ध्यान आहे, असं जे हे त्याचं स्वरूप आहे ते सगळं पाहिलं आहे. गळ्यात वैजयंती माळा आहे, त्याचं मुखकमल प्रसन्न आहे, मगाशी वर्णन केलेली आहेत. पुन्हा 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 त्यालाच कसा वाटला तो, त्याचं वर्णन पुन्हा भागवतकार करतात आणि सतत स्मितहास्यपूर्वक अशी त्याची नजर सगळ्यांना आकर्षित करून घेत होती. अत्यंत देखणं असं तारुण्य, अजून तारुण्यात पदार्पण करतायत ते. आणि सिंहाप्रमाणे निर्भय चाल, त्याच्या चेहऱ्याकडं, त्याच्याकडं पाहिल्यानंतर एकदम जो रुबाब किंवा प्रभाव पडायचा प्रत्येकाचा, तो अत्यंत बुद्धिमान राजा त्या भगवंताच्या तेजानं हतप्रभ झालेला आहे.
आणि त्याच्यामुळं त्याच्या जवळ जाणं सुद्धा त्याला कठीण वाटायला लागलं आणि भीतभीतच विचारतो, तो विचारतो, को भवानी संप्राप्तो विपिने गिरिगौहरे पद्भ्याम पद्मपलाशाभ्याम विचरस्युरुकंटके, म्हणजे विचरसी उरुकंटके. या निबिड अशा जंगलामध्ये, अरण्यामध्ये तुम्ही हे का बरं फिरत आहात आणि इतकी कोमल चरण आहेत तुमचे, आणि पर्वताच्या गुहेत येण्याचा आपला हेतू काय आहे, कशासाठी आलात? एक प्रश्न पडलेला आहे मुचुकुंदाला. म्हणजे दिसायला देखणे पण आहेत, सुंदर पण आहेत, सिंहासारखे पराक्रमी पण आहेत, पण या गुहेत यायचं काय कारण आहे? आणि मग साक्षात तुम्ही कोण आहात त्याला माहिती नाही हे कोण आहेत. कालयवनाला माहिती होतं की हे भगवान आहेत, पण हा मुचुकुंद अजून तसा अज्ञानी, आणि त्यामुळं तो विचारतो की तुमचं तेज सूर्यासारखं आहे, मग तुम्ही सूर्य आहात की चंद्र आहात की देवराज इंद्र आहात का दुसरे कोणी लोक अष्टलोकपाल आहेत 8 दिशांचे, तसे कोणी आहात का? असे सगळे प्रश्न त्यांनी विचारलेले. का मुख्य जे 3 देव आहेत ब्रह्मा विष्णू महेश, त्यांच्यापैकी तुम्ही कुणी आहात का? कारण दिवा जसा आपल्या तेजानं सगळा अंधार दूर करतो, तशा आपल्या अंगकांतीनं या गुहेतील अंधार सगळा घालवलेला आहे. एकदम तेजस्वी झाली गुहा, चकाकती आहे, प्रकाशित झालेली. आणि आपल्याला जर योग्य वाटत असेल तर आपलं जन्म, आपलं कर्म, आपलं गोत्र असं मला सगळं सांगा. आता आपण जर अज्ञानीच असू आणि समोर किती मोठी व्यक्ती किंवा भगवंत येऊन उभे राहिले तरी आपण असेच प्रश्न विचारले असते नाही का, की तुम्ही कोण आहात, मला दर्शन द्यायला का आलेले आहात, काय कारण आहे? तर मग ते सांगतायत. आणि स्वतःची आधी ओळख करून द्यायला पाहिजे ना. तुम्ही कोण आहात प्रश्न विचारला, पण तो सांगतो की हे पुरुषोत्तमा, आम्ही इक्ष्वाकू वंशी क्षत्रिय आहोत. मुचुकुंद स्वतःचा परिचय करून देतो. आणि माझं नाव मुचुकुंद आहे. युवनाश्वनंदन जो मांधाता, त्या मांधात्याचा मी पुत्र आहे, असं त्यानं ओळख करून दिली. आणि पुष्कळ दिवसांचं जागरण झाल्यामुळं मी थकलो होतो आणि माझ्या सर्व इंद्रियांची शक्ती झोपेनं जशी काही हिरावून घेतलेली होती, म्हणून या निर्जन वनामध्ये मी अगदी मनसोक्त झोपलो होतो. पण आत्ताच मला कुणीतरी उठवलं आणि खात्रीनं त्याच्या पापामुळं तो नष्ट झाला, जाळून टाकलं. त्यानंतर शत्रूचा नाश करणाऱ्या परमसुंदर अशा आपण मला दर्शन दिलं. उलटं झालं असतं तर, पण असं उलटं होऊच शकणार नव्हतं. ही काळाची गती आहे, महिमा आहे, सगळा भगवंताचाच महिमा आहे. त्यामुळं बरोबर भगवंतांनी त्याला हुलकावणी देऊन तो पुढे गेलेला आहे भगवंत, आणि हा थोडा मागं राहून गुहेत शिरल्या त्यांना हा पराक्रम केला की कोण इथं झोपला आहे. त्याला वाटलं हाच झोपला आहे, भगवंतच येऊन झोपला. त्याच्यामुळं तो त्याच्या काळाच्या भक्ष्यस्थानी पडला. पण तो सांगतोय की तुम्ही सगळ्या प्राण्यांना आदरणीय आहात, पण तुमच्या असह्य अशा तेजानं माझी शक्ती सगळी क्षीण झालेली आहे आणि मी आपल्याला फार वेळ पाहू शकत नाही. तेव्हा मुचकुंद म्हणतो, असं मुचकुंद म्हणाला, आणि तेव्हा सगळ्या प्राण्यांचे जे जीवनदाता आहेत ते भगवान हसत हसत आपली ओळख करून देतात. आपण कशासाठी आलो, काय झालं, हे सगळं सांगतात. की अरे माझं जन्म, माझं कर्म, माझी नामं हजारो आहेत, काय सांगणार तो? आजपर्यंत किती रूपं घेतली, किती अवतार घेतले, आणि म्हणून सांगितलं ना भगवद्गीता, जन्म कर्म क्षमे यांनी तो कितीतरी आहेत म्हणतो माझं जन्म, आणि ते मी सांगू शकत नाही. तेच सांगतायत की जन्म, गुण, कर्म, हे सगळं नामं ह्याची मी गणतीच करू शकणार नाही, हे सांगूच शकणार नाही. आणि श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषीसुद्धा तिन्ही काळातील आणि कर्मांचं माझ्या वर्णन करत असतात. असं सगळं त्याला सांगतो. पण त्यांनासुद्धा अजून कोणालाही अंत लागले नाही, म्हणून म्हणतात ना, वेदा नाही कळला नाही अंत पार ज्याचा. म्हणून त्या भगवंताला पुन्हा परब्रह्म स्वरूपात असल्यामुळं
कुणालाच त्याचा अंत लागलेला नाही. म्हणून तो म्हणतो, मी आत्ता माझा जो वर्तमान जन्म आहे त्याच्याबद्दल सांगतो तुला. माझी आत्ताची जी नावं आहेत ती तुला सांगतो, की धर्माचं रक्षण करीन आणि पृथ्वीला भारभूत झालेल्या दुष्टांचं की असुरांचं संहार करीन. म्हणून ब्रह्मदेवानी मला करावं म्हणून प्रार्थना केलेली होती ब्रह्मदेवानी. आणि त्याप्रमाणे मी यदुवंशामध्ये वसुदेव देवकीच्या पोटी त्यांच्या घरी अवतार घेतलेला आहे. आणि वसुदेवांचा पुत्र असल्यामुळे मला वासुदेव असं म्हणतात. तर आत्तापर्यंत मी कंसाच्या रूपानं जन्म घेतलेल्या कालनेमी, नंतर प्रलंब, साधुद्रोही असुरांचा सगळ्यांचा संहार केला आहे. आणि कालयवन तुझी तीक्ष्ण अशी दृष्टी पडल्यामुळं तो भस्म झाला. तर कंसाचाही स्वतः वध केलेला आहे. त्याच्याबरोबर चाणूर, सगळे मुष्टिक, बरेच आपण पाहिलेले आहेत. प्रलंबासूर, सगळे वेगवेगळे राक्षस त्यांनी ठार मारलेले आहेत. पण तो म्हणतो, तुझ्यावर कृपा करण्यासाठी मी या गुहेमध्ये प्रवेश केला. कारण का, की तू भक्तवत्सल आहेस. तू म्हणजे मी भक्तवत्सल आहे. तू माझी आराधना अनेक काळ किंवा बराच काळ केलेली आहेस. म्हणून तू आता मला वर माग. तुझी सगळी इच्छा मी पूर्ण करीन. आणि जो पुरुष मला शरण येतो त्याला कधीही शोक करावा लागत नाही. तेव्हा शुकदेव म्हणतात की भगवान जेव्हा असं म्हणाले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गर्गमुनींच्या वाणीचं मुचकुंदला स्मरण झालेलं आहे. आणि ते भगवान नारायण आहेत हे जाणलं त्यानं. आणि अतिशय आनंदानं भगवंताच्या चरणाला प्रणाम केला आणि स्तुती केली. आता स्तुती काय करतो बघा तो. विमोहितोयम जनईश मायया त्वदीयया त्वां न भजत्यनर्थदृक् सुखाय दुःख प्रभवेषु सज्जते गृहेषु योषित पुरुषश्च वंचितः. तो सांगतोय की हे प्रभो, तुम्ही कसे आहात. तर जगातील सगळे प्राणी आपल्या मायेनं अत्यंत मोहित झालेले आहेत. आणि आपल्याला न भजल्यामुळं किंवा आपली भक्ती न केल्यामुळं सगळा अनर्थ होतो. आणि हे जाणूनसुद्धा ते आपली भक्ती करत नाहीत. ते सुखासाठी सर्व दुःखांचं मूळ असलेल्या घरादारातच आसक्त होतात. अशा तऱ्हेनं स्त्रिया पुरुष परमार्थाला मुक्तात. म्हणून हे प्रभो, या कर्मभूमीमध्ये दुर्लभ असा निर्दोष मनुष्य जन्म कसा बसा अनायासानं मिळूनसुद्धा दुर्बुद्धी मनुष्य संसाररूपी अंधाऱ्या विहिरीमध्ये पडून राहतो आणि भगवंताच्या चरणकमलाची उपासना करत नाही. म्हणून मी राजा होतो. पूर्वी मी राजा होतो. राज्यलक्ष्मीच्या गर्वानं मी उन्मत्त झालो होतो. शरीरालाच आत्मा मानत होतो. आणि मग पुत्र, पत्नी, खजिना आणि पृथ्वी या सगळ्याच्या लोभामुळं मी गुंतल्यामुळं अखंड चिंता करणाऱ्या माझ्या जीवनाचा हा अमूल्य समय मी वाया घालवला. मी तुझी कधी आराधनाच केली नाही असं त्याला वाटतं. आता त्यांनी खूप छान छान असे दृष्टांत दिलेले आहेत. जसे ज्ञानदेव देतात तसे, की मातीचा घडा किंवा भिंतीप्रमाणे असलेलं हे सगळं शरीर, याला मी राजा समजत होतो. सगळ्या ह्या गोष्टी नाशवंत आहेत ना. आणि मदानं अंध झालेलो होतो मी. आपली म्हणजे तुमची भगवंताची पर्वा न करता रथ, हत्ती, घोडे, पायदळ, सेनापती यांना बरोबर घेऊन पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत राहिलो होतो. म्हणजे मला जसं काही माझंच सगळं इथं आहे ऐश्वर्य. आणि सगळ्या वेगवेगळ्या कामांच्या चिंतेत पडून बेसावध असलेल्या विषयासक्त लोभी माणसाला नित्य सावध असणारे कालरूप आपण अचानक पकडता. जसा भुकेनं व्याकुळ झालेला साप जीभ हलवीत उंदराला पकडतो, अशा छोटे छोटे उपमा दिलेले. किंवा सोन्याच्या रथावर मोठमोठ्या हत्तीवर बसून जो मी आधी जात असायचा, स्वतःला राजा म्हणवायचा, तेच शरीर आपल्या अटळ काळामुळं शेवटी काय होतो, राजा असू की रंक असू. म्हणून समर्थांनी मृत्यूचा समास खूप छान म्हणलेला आहे.
मृत्यूनं म्हणतो वीर, मृत्यूनं म्हणतो शिव म्हणजे संत सज्जन, काही राजा, मृत्यूनं म्हणतो राजा. म्हणजे तो मृत्यू कुणालाही चुकत नाही आहे. तेच इथं त्यांनी सगळं सांगितलं की शेवटी काळामुळं एखादं आपलं एवढं मोठं राजाचं शरीरसुद्धा विष्ठा किंवा राखेचा ढीग बनतं. काय उरतं सांगा तुम्ही? काहीच नाही. आणि किडे सगळे त्याला खाऊन टाकतात, म्हणजे हैराण करतात. म्हणजेच आपल्या देहाला काही महत्त्व नाही, हे वारंवार आपल्याला भागवतातून सुद्धा समजावून देत आहेत. नुसत्या कथा आपल्याला करमणुकीच्या आहेत असा भाग घ्यायचा नाही आहे. तर ह्या मुचुकुंदालासुद्धा जीवनाचं तत्त्वज्ञान सगळं समजलेलं आहे. आणि त्यामुळं तो स्वतःच सगळं सांगतोय की सगळ्या दिशांवर विजय प्राप्त केला आहे आणि ज्याच्याशी लढणारा जगात कोणीही राहिलेला नाही, असा श्रेष्ठ मी सिंहासनावर बसलो आहे. आणि बरोबरीचे राजे ज्याच्या चरणावर नम्र होतात, तोच पुरुष स्त्रियांकडे विषय सुख भोगण्यासाठी जातो, तेव्हा त्याच्या हातचं खेळणं बनतो. अशी सगळी एक जीवनाची हे सांगितलेली आहे त्यांनी. आणि एखादा मनुष्य विषय भोगांचा त्याग करतो, आपण सम्राट व्हावं आणि दानादी पुण्य तपश्चर्या सत्कर्म करतो, पण ज्याची तृष्णा वाढलेली असते तो कधीच सुखी होऊ शकत नाही. पण काही जण मात्र या विषय सुखापासून दूर गेलेले असतात, त्यांना भगवंत भेटतात. हे पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. आणि भगवंतालाच तो सांगतोय की या जन्ममृत्यू संसाराच्या चक्रात भटकणाऱ्या जीवाची या चक्रातून बाहेर पडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्याला सत्संग प्राप्त होतो. आता आपल्याला या संसारातून बाहेर पडायचं. खूप सुंदर असं इथे सगळं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे बघा. आणि जेव्हा सत्संगसुद्धा सहजासहजी मिळत नाही, त्याच्यासाठी सुद्धा आपली काहीतरी आराधना तपश्चर्या लागते. आणि संतांचा आश्रय किंवा जगताचे एकमात्र तुम्ही स्वामी असणाऱ्या आपल्या ठिकाणी अशांचीच बुद्धी स्थिर होते की जे या संसारातून अलिप्त झालेले आहेत, विषयांपासून दूर झालेले आहेत. आणि तो म्हणतो की तुम्ही माझ्यावर कृपेचा वर्षाव केलेला आहे, अनायसाच माझं राज्याचं बंधन तुटलंय. आणि सगळे चक्रवर्ती राजेसुद्धा वनात एकांतात तपसाधन करण्यासाठी जाऊ इच्छितात, तेव्हा तेही याच अनुग्रहाची प्रार्थना करतात. म्हणजे ज्या राजांनासुद्धा बघा, सुरथ राजा आपल्याला याच्यामध्ये देवी महात्म्यामध्ये सुद्धा तिथंही तो राजा सगळ्या शत्रूंनी घालवून दिल्यामुळं असा वनामध्ये आलेला असतो, त्या ऋषींच्या आश्रमामध्ये आलेला असतो, तेव्हाच तो वैश्य पण येतो. पण कधीतरी माणसाला ही उपरती होते आणि मी या सगळ्या संसारात कशाला अडकून पडलो होतो. भगवंताची सेवा किंवा भगवंताची चरणसेवा करण्याशिवाय दुसरा मला वर नको. कारण भगवंत त्याला म्हणतात की तुला काही जर हवा असेल तर मला वर माग. आणि तो म्हणतो की मी आता तुम्ही साक्षात भेटल्यानंतर असा कोणता शहाणा मनुष्य संसारातील विषयांचा वर मागेल. आता मला या संसारामध्ये अडकायचं नाही. म्हणून हे प्रभो, तुम्ही मला काय द्या तर सत्वगुण रजोगुण तमगुण यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या सगळ्या कामनांचा, सगळ्या वासनांचा त्याग करून कशाशीही संबंध नसलेल्या, मायेशी संबंध नसलेल्या, गुणातीत अद्वितीय चित्स्वरूप परमपुरुष अशा तुम्हाला मी शरण आलेलो आहे. आणि फक्त तुम्ही माझा स्वीकार करा. कारण माणसाला बघा कधीतरी उपरती होते. आता जाणवतं की नाही की आपण काय किती आयुष्यात कशासाठी एवढा वेळ देत बसलो. भगवंताचं काहीच करायला मिळालं नाही, केलं नाही, किंवा जेवढा जमेल तेवढं केलं, पण आपण त्याचा फार मोठा बाऊ केला. आम्ही एवढं करतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, हे व्रत करतो. काही नाही. अखंड चिंतन, भगवंताचं स्मरण हे ज्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये येईल त्यावेळेला आपलं रक्षण भगवंत करणार आहे. नाही तर तुम्ही राहताय सगळ्या संसाराच्या रामरगाड्यात आणि फक्त नमस्कार कराल तर जाता देवा मला वाचव, काही उपयोग नाही. देवाचं जर स्मरण आपल्या, म्हणून स्मरण देवाचे करावे, अखंड स्मरण करावं. म्हणून ते सांगतायत. शेवटी भगवंतालाही आवडले, पटले. भगवंतही सांगतायत की अरे एवढ्या सार्वभौम राजा,
तुझी बुद्धी अतिशय पवित्र आहे, उच्च कोटीची आहे. आणि मी तुला वर देण्याचं वारंवार प्रलोभन दाखवलं, कारण सारखा म्हणत असतो भगवंत त्याला, तुला काय वर देऊ, तुला काय हवं आहे, जी इच्छा असेल ती मला सांग. पण हा आता तसा विवेकी राहिलेला आहे, वैराग्यशील झालेला आहे. आणि त्याच्या लक्षात आलं आहे की या संसारातल्या या सगळ्या सुखांकडे आपण पाठ फिरवली पाहिजे. म्हणजे तो भगवंत त्याला म्हणतो की तुला इतक्या वेळा मी प्रलोभन दाखवलं, तरीसुद्धा तुझी बुद्धी कामनांनी चळलेली नाही, विचलित झालेली नाही. तुझी परीक्षा घेण्यासाठी मी सगळं पाहत होतो. कारण का की माझे जे अनन्य भक्त असतात त्यांची बुद्धी कधीही सैरभैर होत नाही त्यांची बुद्धी सैरभैर. आणि जे माझे भक्तच नाही आहेत ते मात्र प्राणायाम, योग, बाकी सगळं करत असतात. आणि त्याद्वारे जरी मला कितीही वश करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या वासना क्षीण झालेल्या नसतात. युञ्जानानाम् अभक्तानां प्राणायामादिभिर्मनः अक्षीणवासनं राजन् दृश्यते पुनरुत्थितं. पुन्हा 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 त्यांच्या वासना ह्या उफाळून येत असतात, क्षीणच होत नाहीत. आणि म्हणून त्यांचं मन हे या संसारामध्येच रमलेलं असतं, विषयांमध्येच पुन्हा पुन्हा मग्न होत असतं, उचल खात असतं. त्यामुळं तू काय कर तर तुझं चित्त फक्त माझ्या ठिकाणी लाव. म्हणून म्हणतात ना, मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. भगवंतांनी भक्ताला सांगितलेलं आहे अर्जुनाला, तेच इथं सांगतात. विचरस्व महिम कामं मय्यावेशित मानसः अस्त्वेव नित्यदा तुभ्यं भक्तिर्मय्यनपायिनी. अनपायिनी म्हणजे अखंड भक्ती तू माझ्या ठिकाणी ठेव. आणि क्षात्रधर्मस्थितो जंतून्यवधीर मृगयादिभिः समाहितस्तप्ततपसा जह्यगम मधुपाश्रितः. पण जेव्हा तू क्षत्रिय म्हणून होतास, राजा होतास, आणि तो धर्म पालन करत असताना, त्याचं आचरण करत असताना काही वेळेला तू शिकार केली असशील, पुष्कळ प्राण्यांचा वध केला असशील आणि त्याचं पाप तुला लागलेलं असेल, तर ते पाप आता धुवून कधी जाईल? एकाग्र चित्तानं माझी उपासना करीत तपश्चर्येनं धुवून टाक. इतका सोपा उपाय. म्हणजे लोक म्हणतील आधी पापं करायची मग भगवंताची भक्ती करायची का? तसं नाही आहे. आपल्या हातून कळत न कळत आपला कर्तव्य पार पाडत असताना काही पापं घडतात. म्हणूनच समर्थसुद्धा म्हणतात ना की सगळी जी पापाचे डोंगर आहेत ते तुमचे नष्ट होतील, गिरी गुहारामध्ये जातील. कधी? जर तुम्ही रामनाम घेतलं तर. तसं आता इथं भगवंतांनी त्याला तेच सांगितलं की तुला जर पुढच्या जन्मी ब्राह्मण आता तर तुझं हे सगळं तपश्चर्या केल्यामुळं हे पाप धुवून जाणारच आहे, पण पुढचा जन्म तुला चांगला मिळणार आहे, ब्राह्मण कुळात मिळणार आहे. आणि सर्व प्राण्यांचा तू परमसुहृद होशील, अगदी प्रिय मित्र होशील आणि मला परमात्म्यालाच प्राप्त करशील, असा त्यांनी त्याला वर दिला. आणि या ठिकाणी या कालयवन आणि मुचुकुंदाची कथा ही संपते 10व्या स्कंदातल्या उत्तरार्धातली ही दुसरी कथा आहे. 51वा हा सर्ग आहे. आणि अध्याय तिथे सर्ग नाही म्हटलेले, ते हे असे अध्याय एक एक आपण आत्मसात करतो आहोत. त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचे, आपल्याला काय मिळवायचे हा आपण प्रयत्न करतो आहोत. कारण वेगवेगळ्या भक्तांनी भगवंताची कशी भक्ती केली, कसं भगवंताला प्राप्त करून घेतलं, कोणत्या प्रसंगामध्ये काय घडलेलं आहे. आता बघा, त्या कालयवनाला सुद्धा गती मिळालेली आहे, पण प्रत्यक्ष भगवंताकडून नाही. ती मुचुकुंदाच्या नजरेमुळं, त्यानं त्याला पाहिल्यामुळं, त्याला तसा वर मिळालेला असल्यामुळं, ब्रह्मदेवानी वगैरे वर दिलेला असल्यामुळं तो एवढा महात्मा मोठा ठरलेला आहे. आणि त्या कालयवनाचं नावच आहे बघा, कालयवन, कालरूपी यवन आहे तो. आणि त्यामुळं त्याचा तिथं केवळ दृष्टिक्षेपानं नाश झालेला आहे, स्वतःच्याच देहातल्या अग्नीनं तो भस्मसात झालेला. याच्या डोळ्यातनं काही अग्नी वगैरे बाहेर पडलेली नाही, पण ते स्वतःच्याच देहातले जो अग्नी आहे, आपण अग्नी हा 5वा पंचमहाभूतापैकी
त्याचा भडका झालेला, तो त्याच्याच केवळ दृष्टीपथामुळं आणि त्याला वर मिळाल्यामुळं याचा नाश झालेला होता. पण स्वतः मुचुकुंदांनी मात्र भगवंताची कृपा संपादन केली, भगवंताच्या ठिकाणी अनन्य भक्ती ठेवली आणि मला दुसरा कुठलाच वर नको, मला फक्त तुमचीच चरणसेवा करण्याची संधी मिळू देत. ही याही जन्मी मिळाली आणि पुढच्याही जन्मी त्यांनी तो वर मागून घेतलेला आहे, म्हणजे त्याला प्राप्त झालेला आहे. तर आपण इथे आज विराम करूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती. धन्यवाद. कुणाला काही विचारायचं असेल